वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर त्या चॅप्टरमध्ये पेज नंबर 4 वर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. टोटल त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन आहेत. तर ते 4 क्वेश्चन आपण आता इथे डिस्कस करणार आहोत. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन कुठला आहे? पॉइंट्स ए बी सी आर गिवन अ साइट. इथे आपल्याला पॉइंट दिलेत ए बी सी. ओके. विथ check with straight thread whether these points are collinear or not. If they are collinear, write which of them is between other two. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कदाचित स्कूलमध्ये काय करायला सांगतील, कम्प्लीट करायला सांगतील. तर अशा वेळी काय करा, सगळ्यात पहिल्यांदा याची एक झेरॉक्स काढा, याची प्रिंट काढा. याची प्रिंट काढल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, प्रिंटमध्ये एका बाजूला क्वेश्चन आणि हे जे पॉईंट आहेत, समजा इथे पहिले 3 पॉईंट आहेत, त्याची प्रिंट काढलेलीच बरी तुम्ही. ते काढल्यानंतर काय करायचं, एक थ्रेड घ्यायचे. ओके. आणि ती अशी स्ट्रेट करायची. ओके. थ्रेड घेऊन स्ट्रेट करायची आणि ती काय करायची, तर याच्यामध्ये अशी त्याला हवं तर तुम्ही थोडा कलर करू शकता. ओके. तर ती अशी ठेवून चेक करायची की हे पॉइंट्स एकाच लाईनवर आहेत का. तर ह्या तिन्हीला मॅच करायचे आणि मग त्याच्यावरून खाली तुम्ही काय करायचं, एखाद्या नोटबुकचं पेजमध्ये ही ऍक्टिव्हिटी केली असेल तर असं फर्स्ट पॉईंट लिहायचा आणि तिथे काय लिहायचं, 3 पॉइंट्स ए बी सी. सो पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. हे पहिल्यांदा लिहायचं इथे. तिथे असं पण लिहायचं आन्सर मध्ये, पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. आणि महत्वाचं काय, तुम्ही ती ऍक्टिव्हिटी केली आहे हे दाखवण्यासाठी इथे असा थ्रेड यूज करा, व्हाईट ठेवा किंवा त्याला एखादा कलर करा असं आणि ते इथे दाखवा. आता मेन पुढे लिहायचं, इफ दे आर कोलिनियर राईट विच ऑफ देम इज बिटवीन अदर टू. सो पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी. पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी. ओके. तर हे पहिलाच आन्सर आला. आता इथे आता सेकंड क्वेश्चनला मी थोडं रफ करतो. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, given asides are 4 point P, Q, R, S. Check with which 3 of them collinear and which 3 of them are non-collinear. सेम थ्रेडचा यूज करू शकता. तर समजा मी इथे काय केलं, थ्रेड यूज करून ह्या तिन्ही जे पॉईंट आहेत ते दिसत आहेत आपल्याला पी पासून कोलिनियर. आणि दुसरं तुम्ही काय करू शकता, दुसरी एखादी थ्रेड घेऊन असे नॉन कोलिनियर दाखवू शकता, क्यू आर एस. ओके. दुसऱ्या एखाद्या कलर थ्रेडच्या. तर अशा प्रकारे काय म्हणणार तुम्ही मग दुसऱ्याच्या आन्सर मध्ये, पॉईंट पी आर एस. ओके. पॉइंट पी आर एस आर सॉरी पी आर एस पी आर एस आर कोलिनियर. आणि कुठले पॉइंट कोलिनियर नाही आहे, क्यू आर एस आर नॉन कोलिनियर. ओके. क्यू आर एस आर नॉन कोलिनियर. ओके. हे सेकंडचा आन्सर झाला. आणि हे हवं तर तुम्ही काय करा, असं थ्रेडचा यूज करून हे तुम्ही दाखवा. नाउ स्टुडंट्स आर आस्क्ड टू स्टँड इन अ लाईन फॉर अ मास ड्रिल. हाऊ विल यू चेक वेदर द स्टुडंट्स आर इन अ लाईन ऑर नॉट. सो काय करायचं, स्टुडंटना आपण काय करणार, एका लाईन मध्ये स्टँड करायला सांगणार आणि चेक करायचं आपल्याला की ते लाईन मध्ये आहेत की नाही. तर एक इमॅजिनरी लाईन आपण कन्सिडर करणार आणि त्या इमॅजिनरी लाईनवर प्रत्येक स्टुडंट आहे का ते आपण चेक करणार. जर ते असतील तर आपण काय म्हणणार, ते एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. सो काय लिहिणार आपण याचा आन्सर, वी कन्सिडर अन इमॅजिनरी लाईन. ओके. सो याचा आन्सर मी इथे लिहितो, वी कन्सिडर. तुम्ही लिहून घ्या ते, वी कन्सिडर अन imaginary line and check every student must be on that line. Every student must be on that line. ओके. सो माइंड मध्ये आपण एक लाईन कन्सिडर करणार आणि त्या लाईनवर प्रत्येक स्टुडंट असला पाहिजे. तर ते आपण तिथे लिहिणार. नाउ नेक्स्ट जो पार्ट आहे तो, वी हॅड व्हेरीफाईड दॅट rays travels in a straight line. Okay, recall the experiment in a science have done in a previous standard. Recall an experiment in science which have done in the previous standard. Okay. तर हे आपल्याला काय व्हेरीफाय करायचं, लाईट रेज आर ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. ओके. तर सायन्स मध्ये आपण एक्सपेरिमेंट केला की लाईट रेज स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतात. तर त्याच्यासाठी तो एक्सपेरिमेंट जो आहे तर तो आपण इथे यूज करणार. त्यासाठी काय करायचं, लाईट्स द कॅन्डल. ओके. अँड मेक पिन होल ऑन द ईच ऑफ कार्डबोर्ड शीट. द होल्स शुड बी मेड ॲट इक्वल हाईट सच दॅट द फ्लेम ऑफ द कॅन्डल इज विजिबल थ्रू देम. ओके. इथे काय करणार आपण, एक कॅन्डल घेणार इथे आणि त्याच्यामध्ये इथे इक्वल हाईटवर आपण काय करणार, कार्डबोर्ड शीट अशा लावणार त्याच्या समोर. ते लावल्यानंतर त्याच्यामध्ये होल करणार
त्याच्यामध्ये 2 ते 3 असे कार्डबोर्ड शीट आपण असे ते लावायच्या आणि त्याच्यामधून जर आपण बघितलं तर हे जर एकाच हाईटला असतील म्हणजे एकाच हाईटला असतील तरच आपल्याला ही लाईट काय होणार आहे दिसणार आहे. ओके. जर ते इक्वल हाईटला नसतील, ओके, हाईट अनइक्वल असेल तर आपल्याला तो कॅन्डलची लाईट दिसणार नाही. ओके. त्यामुळे इक्वल हाईटला आहेत म्हणजेच काय तर ते तिन्ही होल कोलिनियर आहेत आणि कोलिनियर असल्यामुळे ते आपल्याला दिसणार आहेत तेच इथं सांगितलं. Now look through the holes and observe the light travels which line. The light flame will be visible along a straight line of holes. जर होल स्ट्रेट लाईन मध्ये असतील तरच ते आपल्याला लाईट दिसणार. ओके. हे आन्सर तुम्ही काय करा त्याच्यामध्ये नोट करा आणि असे त्याची डायग्राम तुम्ही ड्रॉ करा.